गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हाय हॅलो सर्वांना, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असाल. गणपती बाप्पांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले असेलच. जर चॉकलेट मोदक बनवले नसेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. इतके सोपे मोदक आहे ना, एकदम 10 मिनिटात झटपट तयार होतात. ना गॅसची गरज आहे याला, ना काही जास्त साहित्यांची गरज आहे. चला तर मग चॉकलेट ओरिओ मोदक बनवूया. यासाठी मी ही 10 रुपयाची 2 पॅकेट घेतलेले आहे. त्यात प्रत्येक पुड्यात 5 बिस्किटं आहे, म्हणजे 10 बिस्किटं असे संपूर्ण 10 बिस्किटं आहे. ही बिस्किटं आपण असे मधल्यातलं क्रीम काढून घेऊया. सर्व बिस्किटांची क्रीम काढून आपल्याला बाकीच्या बिस्किटांची पावडर बनवायची आहे. चला तर मिक्सर बॉलमध्ये सर्व बिस्किटं मी असे तोडून सण टाकणार आहे, म्हणजे याची पावडर लवकर होईल. आपल्याला अशी जरा फाईन अशी पावडर बनवायची आहे. 1-2 मिनटं मिक्सरला फिरवल्यावर आपली ही पावडर रेडी होणार आहे. बघू शकता, या प्रकारे मी सर्व बिस्किटांची अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर या पावडरमध्ये थोडे थोडे दूध टाकून आपल्याला याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त पातळ असा नाही, पण घट्टसर आणि असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे पहा, या प्रकारे मी असा बिस्किटांचा एक गोळा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर जी व्हाईट क्रीम आपण काढली होती, त्यात 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकून ते पण असे मिक्स करून घ्यायचे आहे. याची पण मी 2 गोळे बनवून घेतलेले आहे. त्यानंतर मी मोदकाच्या मोडला थोडे तूप लावून घेतलेले आहे व आपल्याला आता हे चॉकलेट मोदक बनवायचे आहे. यातील हा गोळा छान असा प्रेस करून आपल्याला मोदकाच्या मोल्डमध्ये पॅक करायचा आहे, म्हणजे आपला मोदकाचा आकार छान येईल. असे दाबून दाबून छान व्यवस्थित प्रेस करायचा. या प्रकारे मी दोन्ही साईडला सर्व बॅटर पॅक करून घेतलेले आहे. आता आपल्याला या मोल्डमध्ये हे सर्व बॅटर भरल्यावर यात जे आपण व्हाईट कलरचं क्रीमचं जे बॅटर तयार केलं होतं गोळा, तो पण आपल्याला याच्यामध्ये ठेवायचा आहे. अशा प्रकारे पॅक लावून घ्यायचा मोल्ड आणि छान पूर्णपणे व्यवस्थित असे चॉकलेट मोदकचं बॅटर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे व्हाईट कलरचा क्रीमचं बॅटर आपल्याला याच्यात टाकून आपल्याला मोदक पूर्णपणे पॅक करायचं आहे व हळूच त्याला उघडायचं आहे. उघडल्यावर तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे पहा, कलर पण खूपच छान आलेला आहे. मी ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय करत होती, म्हणून मी कमीच घेतलेले आहे प्रमाण. तुम्ही जास्तही बिस्किटं घेऊ शकतात. खूपच छान लागतात हे मोदक, मला खूपच आवडले. तुम्हाला पण नक्की आवडतील. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम 10 मिनिटात तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.